मी 6 वाजता 6:30 वाजता ढाळा घेऊन आलो। ते ढाळा तिथं टाकले आणि ढाळा बगल जरा टाकल्यावर ना मी आलो इथं आणि इथं आल्यावर ना वरडायला लागले म्हणून ते जवळ आलो। ते बघितले तर त्यात बिबट्या होता। बिबट्या मला एकट्याला दिसायल्यामुळे मी रस्त्यावर पळून गेलो। त्यामुळे ते पुन्हा कुणीकडे गेले मला काय माहित नाही। त्यात पुन्हा ते 2-3 खाल्लेत, पुन्हा 10-12 तिथं मरून पडलेले आहेत। त्यामुळे मला काय माहित नाही, मी गेलो पळून, दंगा करीत मी पळून गेलो। बिबट्याने आमचं 1-2 लाखाचं तर नुकसान केले। तुमची किती मेंढर त्यांनी मारले एकूण? 11 मेंढर होती त्यात 2 गायब झाली आणि आता 9 आहे। ती 9तली 2 जखमी आहेत, 7 ही झाले पूर्ण मेले। वन विभागाचे कोण लोक आलेले काय आली होती, येऊन गेलेत की काय पंचनामा वगैरे? पंचनामा केला। बर, लोकप्रतिनिधी आमदार वगैरे यांनी काही गोष्टी दिल्या? आमदार सदाभाऊ आलते, सत्तूभाऊ आलते। मग बिबट्यांचा असं वारंवार हल्ला होतोय, या संदर्भात तुम्हाला काय शासनाला काय सांगू इच्छिता तुम्ही? ते बिबट्यावर त्यांनी कारवाई काहीतरी करावी, बंदोबस्त करावा आणि हे गोरगरिबासने ताप देते यावर त्यांनी शासन जे तोकडं मोडकं अनुदान देत ते म्हणजे अनेक वेळा हेलपाटे घालून अनेक कागदपत्र मागतात ते, आणि त्यावरती त्यांनी जे मदत देत येत ना अगदी तुटपंजी मदत असतं आणि वारंवार त्यांना बोलवूनही ते लवकर येत नाहीत इकडे पंचनामा करायला। सुदैवाने आज त्यांचं नशीब चांगलं म्हणून रात्री आले ते, म्हणजे तात्पर्य असंही अधिकारी असतील, आम्हाला असं म्हणायचं नाही सगळीच बाद आहेत म्हणून, असे असतील त्यांनी पंचनामा केला आणि त्यांनी लवकरात लवकर त्यांना भरपूर मदत करावी शासनाला। किंवा आता आमदाराच्या भावी निवडून गेलेले आहेत आमच्या भागातले, त्यांनी यावरती कठोर कारवाई करावी आणि मोठे निधी देण्यासाठी नाही योग्य तो निर्णय विधिमंडळात मांडावा आणि हा गरिबांना त्याचा लाभ व्हावा, एवढीच माझी एक अपेक्षा आहे। मी श्री संदीप गायकवाड ऐकवडे बुद्रुकचाच रहिवासी आहे। माझं इथंच शेत आहे लोकमुरीत, आमची वस्ती आहे इथं। सौरभ पाटलांच्या शेतात आता जवळजवळ 3 आठवडे झालं, 15-3 आठवडे झालं मेंढरं बसायला आहेत आणि ते बसत असताना इथं बिबट्याचा आता जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं आता माझी 2 कुत्री नेलेली आहेत, मांजर नेलेला आहे। प्रत्येक वेळेला त्याची तक्रार दाखल केलेली आहे, पण काहीही त्याच्याकडे शासनाचं काहीही लक्ष नाही। वन विभाग येतोय, हाय बघूया करूया, हे असंच चालू असतंय। आता यांच्या जवळजवळ रात्री ते शंकर वाघमोडे एकटेच थांबलेले, मेंढरं येऊन इथं थांबल्यानंतर शंकर वाघमोडे हा मेंढपाळ त्यांना चारा आणण्यासाठी गेलेला असताना 6 वाजता पाठीमागं आला तर त्याच्या ह्याच्यात मेंढ्यांच्या ह्याच्यात बिबट्या शिरलेला होता। त्या बिबट्यानं जवळजवळ 11 पिल्ली त्यांची ही केलेली आहेत, त्यातली 2 घेऊनच गेलेला आहे आणि 7 इथं जागेवर मेलेले आहेत। आता त्यांचं जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यावर आता शासन काय करतंय काही, रात्री येऊन पंचनामा केला, आमदार सदाभाऊ खोतांनी भेट दिली, आमदार सत्यजित देशमुखांनी भेट दिली, आता त्याच्यावरती काय करतात बघूया शासन। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।